नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये तीव्र पाणी टंचाई, 13 गावांना 3 टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये पोलिसांचं संचलन। मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला खिंडार आणि श्रीलंका स्फोटातील मृतांचा आकडा 290 वर, जगभरातून निषेध। आता पाहूया सविस्तर वृत्त। उन्हाचा कडाका वाढू लागताच टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांची संख्याही वाढू लागली आहे। सद्यस्थितीत 13 गाव आणि 23 वाड्या पाण्यासाठी टाहो फोडतायत। नैसर्गिक पाणी स्त्रोत कोरडं झाल्यानं या गावातील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। दिवसभर पायपीट करूनही हंडाभर पाणी मिळेलच याची खात्री नसल्याने टंचाईग्रस्तांच्या तोंडचं पाणी पडू लागलंय। टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जावा यासाठी टंचाईग्रस्त ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करतायत। मात्र आवश्यक ती यंत्रणाच उपलब्ध नसल्यानं टंचाईग्रस्तांच्या घशाला पडलेली कोरड कशी शमवावी असा प्रश्न निर्माण झालाय। टंचाईग्रस्त गावांमध्ये देवसडे, खवटी, आंबवली, चिंचवली, नांदिवली, दयाळ, तुळशी, खोपी, आष्टी, मोरवंडे, कुळवंडी, वाडी जैतापूर या गावांचा समावेश आहे। टंचाईग्रस्त वाड्यांना 1 शासकीय आणि 2 खासगी अशा 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी विशेष बंदोबस्त ठेवलाय। याच बंदोबस्ताचा एक भाग म्हणून खेड शहरातून पोलिसांचं संचलन करण्यात आलं। मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत तालुक्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यासाठीचं मतदान 23 एप्रिल रोजी होतंय। प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय। रायगड मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। राज्य राखीव पोलीस दलाचे 60 जवान तसेच अतिरिक्त 175 पोलीस कर्मचारी खेडमध्ये तैनात करण्यात आले। तालुक्यात ज्या मतदान केंद्रांकडे संवेदनशील मतदान केंद्र म्हणून पाहिलं जातं त्या मतदान केंद्रावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय। लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघातील जाहीर प्रचार संपुष्टात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांवर 8500 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी केलंय। निवडणूक तयारी संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे उपस्थित होते। यावेळी पत्रकारांना माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 एवढी मतदान केंद्र आहेत। सहाय्यकारी मतदान केंद्राची संख्या 10 एवढी आहे। मतदारसंघात 14,54,524 एवढं मतदार असून त्यापैकी 7,42,478 महिला तर 7,12,034 पुरुष मतदार आहेत। 12 तृतीयपंथी मतदार आहेत। मतदारसंघात 5,852 दिव्यांग मतदार आहेत। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला उत्तर रत्नागिरीत खिंडार पडले। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय। लोकसभा निवडणुकीचं मतदान 2 दिवसांवर येऊन ठेपलं असतानाच पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना चांगलाच धक्का बसलाय। स्वाभिमानचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, गुहागर आणि खेड तालुकाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय। शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। श्रीलंकेतील पंचतारांकित हॉटेल आणि चर्चवर रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 290 वर पोहोचला असून त्यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे। मृतांमध्ये ब्रिटिश, डच आणि अमेरिकी नागरिकही आहेत। रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी नागरिकांमध्ये काही जपानी लोक आहेत। ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हे हल्ले अत्यंत भयावह असल्याचं म्हटलंय। श्रीलंकेतील चर्च आणि हॉटेलवर झालेले हल्ले अत्यंत भयावह आहेत। या घटनेचा परिणाम भोगावा लागलेल्यांबद्दल माझ्या मनात सहसंवेदना आहे असं थेरेसा मे यांनी म्हटलंय। नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केलाय। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हा हल्ला भयानक असल्याचं म्हटलंय। श्रीलंकेतील नागरिकांना ऑस्ट्रेलिया आपल्या सहवेदना कळवत आहे।
आमच्या प्रार्थना आणि पाठिंबा तुमच्या सोबत आहे असं मॅरिसन यांनी म्हटलं असून या घटनेनंतर त्यांनी श्रीलंकेला मदतीचं आश्वासन दिलं आहे। रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमेश शेट्टे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी रात्री निधन झालं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। उमेश शेट्टे हे रत्नागिरीतील हरहुन्नरी नेतृत्व होतं। 1991 ला रत्नागिरी नगर परिषदेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर 1997 मध्ये ते रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले। 2001 मध्ये थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्टे दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाले। 2006 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यावेळी नगराध्यक्ष पदाची संधी हुकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला। 2011 च्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेतून ते पुन्हा एकदा नगरसेवक झाले। 2 वेळा शिवसेनेकडून कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक लढवली। 2014 मध्ये शिवसेनेचा राजीनामा देऊन उमेश शेट्टे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले। उमेश शेट्टे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत रत्नागिरी शहरात अनेक विकास कामे झाली। यामध्ये स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर नाट्यगृह, जलतरण तलाव, उद्याने अशी कामे त्यांनी केली। नगर परिषदेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यास त्यांच्याजवळ होता। उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर 19 एप्रिल ते 11 मे या कालावधीत आणखी 2 उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत। या मार्गावर पर्यटक तसेच प्रवाशांची गर्दी वाढत चालल्याने रेल्वेने मुंबई CST मार्गावर या 2 गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे। रेल्वे प्रशासनाकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांपैकी मुंबई CST करमाळी ही गाडी 19 एप्रिल ते 10 मे या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे। CSTहून ही गाडी रात्री 8:25 सुटेल आणि गोव्यात करमाळी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता पोहोचेल। परतीच्या प्रवासात ही गाडी 21 एप्रिल ते 12 मे 2019 या कालावधीत दर रविवारी करमाळी मुंबई मार्गावर धावेल। करमाळीहून ही गाडी दुपारी 12:50 सुटेल। दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12:20 मुंबईत CST स्थानकावर पोहोचेल। दुसरी विशेष गाडी ही देखील करमाळी ते CST मार्गावर धावणार आहे। 20 एप्रिल ते 11 मे 2019 या कालावधीत ही गाडी दर शनिवारी करमाळीहून दुपारी 12:50 सुटून त्याच दिवशी रात्री 11:55 मुंबईत CSTला पोहोचेल। परतीच्या प्रवासात ही गाडी 21 एप्रिल ते 12 मे 2019 या कालावधीत दर रविवारी धावणार आहे। ही गाडी CSTहून रात्री 12:45 सुटून त्याच दिवशी ती दुपारी 12:20 करमाळीला पोहोचेल। महामार्गावर झालेला एखादा अपघात असो, एखाद्या गावात घराला किंवा गोठ्याला लागलेली आग असो किंवा पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी आलेला पूर असो, अशा वेळी हमखास मदतीला धावत येणारी व्यक्ती म्हणजे मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी। त्यांच्या याच कार्याची दखल घेत कळंबणी खुर्द येथील साईधाम सेवा समितीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला। प्रमाणपत्र 5,000 रुपये असं या गौरवाचं स्वरूप आहे। मूळचे कुळवंडी गावचे असून सध्या वेरळ येथे राहणारे प्रसाद गांधी हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करतायत। रात्री अपरात्री कोणतीही घटना घडली तरी प्रसाद गांधी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचतात। महामार्गावर एखादा अपघात झाला असेल तर अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी स्वतःच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात येतं। मदत फाउंडेशनच्या माध्यमातून प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू असलेल्या समाजसेवेमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राणही वाचलेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत साईधाम सेवा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, सचिव श्यामकांत जाधव, कळंबणी खुर्द ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष आप्पा जाधव, सचिव प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडमध्ये तीव्र पाणी टंचाई, 13 गावांना 3 टँकरद्वारे केला जातोय पाणी पुरवठा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये पोलिसांचं संचलन। मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला खिंडार आणि श्रीलंका स्फोटातील मृतांचा आकडा 290 वर। जगभरातून निषेध। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।